म्हटलं देव का बाई, रत्नाबाई खरंच असं काही करणार नाहीत ना? नाही जी, योगिताची आई भाऊजय तमशेठ आहे, बोलायला आहे ते, पण मनानं नाही इतके खराब. हा, तिचं का ते का योगिताची का मन आहे का? हा, पण तुम्हीच पाहताना तर तुम्ही लेख आहे, तुम्हाला तर झाकत झाका वाटते, पण खरं सांगा एवढं कोणी सैन करते का असं? करते का कोणी सैन? भाषा सज्जन माणूस आहे म्हणलं. अव कंदील घेऊन जासान तर दिस शोधला जाणार नाही, सापडणार नाही असा मा भाषा आहे म्हणलं. हे काळाच्या मानानं किती साज आहे, कशी आहेत पोरं? एकुलता एक आहे, श्रीमंत आहे, शिकेल आहे, नोकरीवर आहे. तुमच्या पोरी पायी त्याची नोकरी गेली. किती नुकसान झालं मा भाषाचं, किती नुकसान झालं. तरी म्हणलं मा भाषानं काही त्रास दिला तुम पोरीले? नगी नाही म्हणलं, खनक तर नान आहे मा भाषा, पण तरी बी तुमची पोरगी अशी करते तर मग जीवा येणार काय? ना देव का बाई, आम्ही बी त्या पोट्टीले लय समजा चांगलं माय देव का बाई. हे बा नाही, आम्ही तुमच्या एवढं श्रीमंत नाही माय, पण देव बाई आम्ही आमच्या पोरीनं त्या पोरीला सगळंच देतो ना. आम्ही का आमच्या नाताले उघडं ठेवणार हाव का? आम्ही घेतच होतो ना माय सगळं, पण या पोट्टीनं परस्पर पाहुण्याला फोन लावला, सबन सामानाला लावलं, पण ते आम्ही नाही सांगलो ना माय. आता आम्ही काय एवढं काय हे असेल का? आम्ही आज होतो नसती आमच्याजवळ पैसा तर आम्ही आणत नव्हतं, राहू देत होतो. पण जवळ बन नसतं सांगितलं. या योगीतीनं सांगितलं आणि जवळ बन आणलं माय. समजा आणलची कपडे आणले, काही बाबूचे कपडे ते सगळं आणलं. पण रत्नाबाईले वाटलं की नाही की आम्ही सांगितलं. आम्ही नाही सांगितलं ना माय. आम्ही का असं एवढी कंजूसी करीन काय? आणि करायची असली तर आम्ही घेणार नाही ना. आम्ही घेणार नाही, जे आहे तेच राहू देऊ, त्या घरी आणून देऊ पोरगी नातू. पण मग आम्ही का तुमच्या घरून काय आणायला माय? पण या काट्टीनं लेच केलं ना. त्या रत्नाबाई असं वाटलं, तुम्हालाही वाटलं असेल की बाबा कशी आली माय बाप. पैशाची गोष्ट नका सांगू. म्हटलं गीताची आई, मै भावजई तेवढी कोत्या मना नाही. कोत्या मनाची नाही माई भाव. पैशाच्या बाबतीत तिचं काहीच नाही वाटत. योगितानं काही सांगितलं अशीन, काही आणलंय अशीन, 10,000 आणून दिलं अशीन राजूनं सामान ती, तर रत्नीला काही फरक नाही पडत. ती चुकली तर तीच नातासाठी. खरं सांगतो, तीच काय समजायची जीवावर आली बरं. आता रमेशले माहित नाही म्हणून, नाही तर रमेशचा थटा तुट्टे म्हटलं नातासाठी. आणि राजू चांगलं करायचा होय, अति येऊ नये. कोणी करणार? तुम्ही सैन करत होत्या काय? करत होत्या का सांगा बरं सैन? चिमुकलेल्या करायला कोणी तरच देत असा? तुझी दुश्मनी आमच्या संघ आहे तर आमच्या संघ काय? लहान लेकराची ढाल करते काय तुमची पोरी? ही काही पट्टी का तुम्हाला? कोणा काऊन सण करा? ते पैसा गिसा पायणारा मा भाऊ नाही, मा भाऊजी मा भाषा तर बरं लयच मोठ्या मनाचं आहे. गीतानं जर म्हणलं ना की महिना 2 महिने होती हाव मी बाबाला किराणा आणून द्या, तर मा भाषा 2 वर्षाचा किराणा आणून टाकते तुमच्या घरी. पैशाले पाहणारे लोकच नाही ना आम्ही. हे तर काय, तिनं त्याच्याच लेकराचं सामान सांगितलं, तो तर हशी खुशीत आणते. नाही ना माय देव का बाई. मग आम्ही नाही सांगलं माय पैशासाठी. आम्हाला तर आमची पोरगी भारी असेल का? तुम्ही सांगा. बाप किती गरीब असो कसाही असो, पोरीचं बाहेर पण करत नाही. आता मले एकच आहे का 5 आहेत बाई? या पहिले मी 3 पोरीचे बायतपण केले. तर 3 पोरीचे मी बायतपण केले. मग काय असं केलं का माय? आता आम्ही आमच्या पण करतो माय बाई. तुमच्या घरी लय सोन्याचा घाट आहे, तर आमच्या घरी जे चटणी भाकर आहे तेच आम्ही खाऊ घालतो, पण आमच्यापर्यंत करतो ना आम्हीच. काय कोणताही बाप ते ना माय. माघाच्या माणसाला येत माहिती नव्हतं. हिनं सामान सांगितलं की नाही, मी आता म्हणलं पाय हे पोट्टी सामान सांगून ते नको लई केलं इले. तू सांगू नको पाहुणे इले काही, तुला काय लागते ते मी आणून देतो. तरी या काट्टीनं असं हे केलं. ते सोडा ना, त्याचं काही नाही. सामान सतलं काय सांगितलं त्याचं काही नाही. पण आता हे योगिताचं असं वागणं काही बरोबर नाही, म्हणून जीवार आले. रत्नाच्याच नाही, मला जीवार आले. तुमची पोरगी उद्धटावानी बोलेल आहे मले, म्हणे तू लेकरू नाही म्हणे, म्हणून म्हणे तुम्हाला लेकराला झुरत म्हणे. हे काही मी भुलत नाही म्हटलं योगिताची आई. मला लेकरू नाही म्हणून मी भाषाच्या लेकराला देईन का? इतकी का नीच बाई हाव कमी? कमी ना हाव कमी सांगा ना. त्याच्यासाठी तर देव का बाई, मी तर पोट्टील किती बोलली अशी. खरंच
तुमच्यासाठी मला बी मन दुखलं. नाही देव का बाई, तिचंही तसं काही बरं, ते फक्त तोंडाय हाय, नुसतं वायफट बोलते, तिच्या मनात नाही तसं. काही नका सांगू योगिताची आई, मनातलंच तोंडावर येत असते. असंच काही तोंडावर नसते तुमची पोरगी. बोळ्यानं दूध नाही पेत, काही ताणी नाही, काही म्या नाही. हा, सबन समजती, सबन सबन समजते तिले. ती काही मॅड नाही, आणि ते तुम्ही दिले मॅड नका सांगू. आता आपलं लेकराचे झाक झाकतच असतात कोणती माया, त्यात काही तुमची काही चूक नाही. पण तुमची पोरगी थोडी काही गरीब नाही. म्हणून आता जर आम्ही काही तिरकट वागत असेल त्या संग, तर मला नाही वाटत आमचं काय चुकते. तरी बी माय मी काहीच नाही दिले. ते मा संग इतकी बोलली, मला इतकं हे केलं, ते काही असं तरी बी म्या तिले तेच म्हणलं. राजूले समजावून सांगितलं, मा भावाले मा भाऊले मॅच दाबलं. हा, तिले घरात मॅच घ्यायला आना शब्द घालून. नाही तर विचारा तुमच्या पोरीले. हा, मै शिटू किती भावजाईचे एकूण भाग घेते. हा, मग आता आमच्या जिरेली असलं तरी बी आम्ही सगळ्याच्यावर पांघरून टाकू राहून राहिलो ना, तरी तुमची पोरगी एक 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 कांड करते. मग आम्ही किती सहन कर. आम्ही का नाक नकटा आहे का आमचं काही? काम पोरग केंडेल आहे, त्याला भेटत नाही, तुमच्या पोरीच्या सुंदराला लागते. शांत मम्मी सांगा ना, मी आईले समजावून सांगा ना. बाळाले कुठे गेलं? बाळाले देऊन नेत राहिले मला. बाई योगिता, हे तुले असू आणि हे तुले लढणं, याच्यावर मला एवढीचाही विश्वास नाही. कारण तू एवढी नालायक वागली की आता काही विषयच नाही राहिला. हा, हो, त्या सासूले त्रास द्यायला लागत होता, नवऱ्याला द्या लागत होता, घरात नाचा लागत. पण तू चिमुकल्या लेकराले टार्गेट करतो काय की त्याच्या विरोधात व्हायचं? हा, म्हणजे हे किती झालं तुला क्रिमिनल माइंड. हा, आणि कोणत्या यानं आता मला इकडे पाहून राहिले, मी काय म्हणू माय? त्यातवाल्या सासून जे आहे ते डोळ्यानं पाहिलं. मग आता ते बाई जे निर्णय घेईन तो निर्णय तुला माहित आहे, तुझी सुकोनाचे ऐकत नाही. यात मी काय बोलू आता? नाही ना मामी मी मी कोणाची शपथ घ्यायला बाबा, असं नाही वागत ना. हा, मामी काय म्हणतात, आई म्हणतात त्याचं दुसरं लग्न करू देतो, हे बरोबर आहे का? मामी सांगा ना त्याले. ते नका सांगू ना म्हणा घेतलं काही. ते ते मला ते 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 काय विचार करतील माझ्याविषयी? मामी आईले म्हणा, आई म्हणा त्याले नका सांगू ना काही. मी आता डबल असं वागणं नाही ना. याचा विचार बाई त्या पहिले करायला लागत होता. आ, तुला मी आधीच सांगलं, त्या साऱ्याही संग पंगा घ्या लागत होता. पण तुला माहित आहे, त्याला सासू सासऱ्याचा, त्या नवऱ्याचा, लेकरात किती जीव आहे. त्या लेकासाठी त्यानं तुला इतके दिवस सहन केलं, नाही तर तुले ते पहिल्यांदा टाकून होती. हा बाई, तू शिकेलायस, तू लय पगार कमावत जायस, संसार नाही चालत ते. तुला डिग्र्या, तुला पगार गठोड्यातच बांधायला राहते, संसारात नाही चालत बाई ते. मग एवढाच तुला घमंड होता तर लग्नच नव्हतं करायला. बरोबर आहे त्या सासूचं. मग तुला कोण म्हणलं असतं माय? हा, पण तू येऊन पडली उघात, आता वरून रट्टे बसतीनच. संसाराचे नियम असतात बाई काही, त्या नियमानच चालायला लागते तरच संसार चालते. हा, अशी स्वतःची पिपाणी घेऊन वाजून संसार नसते चालत. नाही ना मामी मी चांगलीच वाग ना. ते तू त्याला सासूले पटवून दे. आता आपल्या कानाला हात आहेत. मागच्याही भांडणात बाई मध्यस्थी केली, त्याला गॅरंटी घेतली, सगळं झालं. आता तेव्हा मला तोंडावर पाडलं. हा, तू अशी वागतो, उद्या त्याच्याही पेक्षा काही वाशीन माय, लेकराला काही हानी पोहोचवशील. तू कुठे माय मी जेलात जाऊ? हा, तुला गॅरंटी? तू का बाई होईस? मामी कशा बोलता? माझं बाळ आहे ते काय मला का त्याचं प्रेम नाही का? माझा लेकरू आहे ना ते, मी त्याला कसं काय हानी पोहोचवणार? कशा बोलता तुम्ही? मग बाई, तू त्याला दूध न पाचता उपाशी लढ. मग याच्यापेक्षा अजून काय करशील माय? उन्हा टाइम दोन दिवसाचं बने एवढं लेकरू. हा, तू त्याला जर लढताना मस्त गुदल्या होता तुले की लढ कसा तो बापानं मला त्रास दिला, तुला आजीनं त्रास दिला, आता तुला बदलाडतो. म्हणजे तू का बाई होईस काय? तुले त्या ताण्या लेकराच्या लढ्यात जर तुले असुरी आनंद भेटते, म्हणजे सकाळ तर तू काय करशील?
नाही ना मामी, मामी आपलं जुनं नातं, मामी आपलं जुनं नातं. हे स्वीटूताईची इकडून नाही, तुम्ही माझ्यासोबत बोला. आपलं आपलं जुनं नातं मामी, तुम्ही मला लहानपणापासून ओळखता. मामी मी इतकी वाईट आहे का? तर तेच तर चुकली माय मी. लहानपणापासून ओळखलं, तुला मोठ्या बहिणी पाहिल्या, घर अशा साजऱ्या नांदून राहिल्या. हा, त्याच्यावर माय बाई मध्यस्थी केली आणि एवढी शकून घेतली की मलाच माहित आहे लढता येत न मुख राहता येत, अशी तर करून ठेवली तुझ्या माई. दोन्ही कोण तोंड दाबून बघायचा मार, अशी मध्यस्थी केली माय निराफली. अशी पोरगी मला नव्हती माहित तू अशी आहेस म्हणून. आता घुसुकली मी. पसर न जराशी, बसेलच राहता. पसरा. लय तुम्हाला आनंद भेटला ना. बापाले त्या बाईच्या हातचे बोलणे लावले, खाली मान घालून ऐका लागलं बेसरामावानी. आता लय मनाले शांतता भेटली शिंतोल्या. आई आई अशी कोण बोलतो म्हटलं ना मा बाबाचा काही दोष नाही त्यात. आई व सांग ना माझ्या सासूले, तिले डेंजर आहे, ती खरंच घेऊन जाईन बाळाले अन्न. बाळ कुठे ठेवला त्यानं? अन्न त्याले माझोड, मला जोड कोण नाही देऊन राहिले त्याले. काय करतो तो जोडून? काय करतो? तुले तर तसे पाहिजेच नव्हतं ना. ते पोटायला त्यापासूनच तुले काही हरीक नाही, त्यापासूनच तू त्याला करून राहिले. मग जाऊ दे ना, ते घेऊन गेले. मग तू राही ना मोठ. म्हणजे तो सासू म्हणते आम्ही नाताले घेऊन जातो, तुमची पोरगी तुम्ही वागवा. मग आता आमचं वागवणच आहे. तुला जन्माले घातलं तर का गलीवर थोडी काढून देऊ शकतो? काय पडेल ती आमच्या उरावर? हाई काय बोलते? काय कशी आहेस बाई तू? मी तर काय मी पण जातो, त्याच्यासोबत. हाई रागिनी ताई, पाय कसे वागू राहिले माझ्यासोबत. चांगला आहे योगिता. पहिले स्वतःच सगळं करायचं आणि मग लोकांना नाव ठेवायचं. नाही, सगळा ब्लेम दुसरा टाकायचा. कोण काय त्याला सोबत वागून राहिलं? कोणीच त्यासोबत खराब नाही वागून राहिलं, योग्यच वागून राहिले. तू जशी वागत तसंच तुला उत्तर भेटतात. रागिनी ताई, तू माझ्याकडून बोलायला पाहिजे ना. मूर्ख नाही ना मी, मूर्ख नाही. संसार करतो, मली नवरा आहे, सासू आहे, आणि मी जग पाहिलं कशी आहेत तर. आणि तुला 10 वेळा सांगत जा की बाई योगिता लय भगवान आहेस, लय साजरे लोक भेटले तुले म्हणू की नाही नो. माघारी येऊन पाय रोज असं आग येऊन चाला लागते मला. तू काय जगशील व माझ्यासाठी जीवन? तू काय सहन करशील व? आई बाबा एवढं शर्मेनं खाली पाल लावतं, तुला लाज वाटायला पाहिजे योगिता. शिकून तोल्यावर थू आहे. आम्ही बरं अळानी नाही शिकलो कामापुरतं, पण आमच्या माय बापाले घरी आल्यावर तीच खाली मान घालून ऐकायला लागलं. तू काय मी लय शिकलीन, मी घर कमावलं, मिळालंय नोकरी केली, मिळालंय ढाम केलं, मा शिक्षण आणि माझं असं. क्षणोक्षणी बापाले खाली पाल लावतं. तुला म्हणलं होतं ना तर पाहुण्याला सांगू नको काही म्हणून सामाय. काय लय 2-4 हजारानं काय हे झालं असतं काय? काय नाही किती बोलणे खा लागले बाबा. लाज वाटायला पाहिजे तुला जरा शिक. तोंडाचे अजून म्हणते की माघरचे पाय कसे वागतात, चांगलेच वागतात ते ना तर तुला जेल घाला. कशी आहेस तू? काही बोलता? जेल कशी घालते? ती मै सासू म्हणते पोराचं दुसरं लग्न लावून देतो. तू सांग कायद्यानं गुन्हा ना? तो कायद्यानं गुन्हा आहे ना, मग जेलात कोण जाईल? अव नालायक पोरी, अजून तर जरा शिक नमती घे. जास्त नको ना तोरा दाखवू. अव कायदा कानून शिक्षण शाळा नोकरी पगार पैसा जाग्यावर राहते. संसारात नाही मात पडतो. कोणते कायदे कायचे कायदे कायचे कायदे? त्याला कायदे समजतात आणि ते का शांबडकुशी आहेत काय? काय ते दुसरे मार्ग वळती. तू बच जो मग दुसऱ्या मार्गाने तर पाहुणा लग्न करू शकते. मग तू बच जो ती बापाच्या डोक्यावर. मग तुला कायदा आणि तू जो खिडक्या घालत. म्या डोक्षी अक्कल वापरणं जराशी. पुढे नको ना उन्मत्त हो नालायक. रागिनी ताई, मी असं कधीच नाही करणार ना. रागिनी, माझ्या सासूने येईल फोन केला का कधी? सांगितलं का? यायच्या कानावर गेलं का? आता ते माय पोराला काय सांगते काय नाही मला विचारू लागणार आहे का? ते
तिच्या पोराला काय सांगू शकते? खऱ्याचं खोटं खोट्याचं खरंही सांगू शकते आणि तिला सांगायची गरजही नाही. खरं खरं सांगत तरी बी तोली पुरे धुवून निघते. तू अशी वागली हे कोणी विचार तरी करू शकते का असा? आणि त्याच्यावर जर त्या पाहुण्या काही केलंय, तिसरा पाय काढलाय, तर मी तर काहीच मार नाही की त्या पाहुण्याचं चुकलं. मी म्हणेन आपली बहीणच नायक होती. बरं केलं. मी तर म्हणतो खरंच त्या पाहुण्यानं मस्त संसार राव सुखाचा. त्यापेक्षा तर चांगलीच भेटेन त्याला. तू अशी वागतो ना, हे काही पण नाहीये. एक तर योगिता, तू मॅट असशील, ट्रीटमेंट तरी घे, चांगले शॉक घे, जरा गोळ्या औषध घे, म्हणजे तू जरा सत्यात जगशील. हवेत उडतं तू, एवढं हवेत उडून जीवन नसते जातात. त्या पाहुण्यानं मस्त निर्णय घ्या, त्याच्या मायनं त्याचं लग्न लावून द्या. लेकराली माय भेटते, त्याली बायको भेटते, तिच्या घराले भेटते. आणि तू हिंड जा मग, तुला काय दाखवतात मग तुला ते कायद्याले.